जय महाराष्ट्र. आज 15 ऑगस्ट म्हणजेच 78वा स्वातंत्र्य दिवस. सकाळी आम्ही निघालोय झेंडावंदन करायला आपल्या द्रविड स्कूलमध्ये. आम्ही इथं पोहोचलो तेवढ्यात सगळी पोरं उठून उभी राहिली आणि मग प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. नंतर राष्ट्रगीत सुरू झालं. झेंडावंदन झाल्यानंतर मी शाळेच्या बाहेर आलो. वाईट ठिकठिकाणी आपल्याला रॅल्या पण बघायला मिळाल्या. बऱ्याच ठिकाणांचे कार्यक्रम बघितल्यानंतर हॉटेलचं सगळं साहित्य घेतलं. सगळं सामान हॉटेलला टाकल्यानंतर संग्राम म्हणला आपल्याला साताराला जायचे. मग काय निघालो की चक्री करत. सकाळी काही नाश्ता पण केला नव्हता. संग्राला म्हणलं सातारामध्ये पोहोचल्या बसल्या काहीतरी नाश्ता सांग. काय घरी बघा 2-2 वडापाव खाल्लं आणि आम्ही तिथून निघालो. सातारमध्ये आल्यानंतर महाराजांचं दर्शन घेतलं आणि आम्ही सरळ निघालो परळीच्या दिशेनं. साताऱ्यात आपल्याला आशिया खंडातला सगळ्यात पहिला बोगदा बघायला मिळतो. बोगद्यातनं पुढे आल्यानंतर पावसाने धुरळा घातला त्यामुळे एका ठिकाणी थांबलो. इथं आम्हाला गरमागरम भाज्याचा वास आला. मग घेतली की 1 प्लेट आणि हाणला ताव. वडापाव भजी हाणल्यानंतर चांगलीच एनर्जी आली. शेवटी आम्ही पोहोचलो परळीत. समोर दिसणाऱ्या धरणाचं जरा मला कमेंट मध्ये नाव सांगा. शेवटी जिथं सांगायचं काम होतं तिथं आम्ही पोहोचलो. व्हिडिओला परमिशन नसल्यामुळे आम्ही आतमध्ये काही व्हिडिओ काढले नाहीत. 15-20 मिनिटाचं काम झाल्यानंतर आम्ही तिथं निघालो आणि डायरेक्ट सातारामध्ये आलो. इथं थेट व्हायला भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ लाईक करा आणि फॉलो करा.